पिंट्या दादाकडनं आपण कॅप या ठिकाणी देतोय. जोरदार टाळ्यांचा गजर. वाणी स्पोर्ट्स कडनं जे हँड ग्लोव्ज या ठिकाणी आहेत तेही द्यायचे आहेत पिंट्या दादा आपण. वेल डन निकेत. आणि ओटो कॉमेंट्री स्टुडिओ. मॅच या ठिकाणी सुरुवात होते. एका बाजूला चॅम्पियन्स आणि त्यांना 2 हात करतोय द्रोणगिरी वॉरियर्स. ह्या 2 संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक फेकण्याकरिता नील, दुसऱ्या बाजूला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. चार षटकांचा मॅच असेल आजच्या या दिवसामध्ये. सामना क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. मिड ऑफ आहे त्या ठिकाणी. नीलला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळाली. एकदा फलकावरती लागले गेले राऊंड द विकेटने. नील पुन्हा एकदा बॉलवर बॅक ड्राईव्ह या ठिकाणी पेश केला होता. एकदा काही रोखू शकत नाहीत, एकदा परिपूर्ण केले. 2 बॉलवरती 2 सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅचमध्ये चॅम्पियन स्पोर्ट्स चॅम्पियन संघाच्या मुखातून घास मात्र या ठिकाणी हिरावून घेतला. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल. पहिले षटक प्रगती पथावरती नीलची चांगली कामगिरी पहिल्या 3 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथून डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बंटी दादा त्या ठिकाणी होते, चांगले प्रयत्न दाखवले होते. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. चांगले एफर्ट्स होते. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं. आपलं डेडिकेशन आपलं समर्पित या ठिकाणी केलं होतं. 4 बॉलचं खेळ या ठिकाणी चालू आहे. अजून इथून 2 चेंडूंचं खेळ बाकी आहे या फर्स्ट ओव्हरमधील. राऊंड द विकेटने चांगला बॉल, चांगला अँगल या ठिकाणी बनतोय राऊंड द विकेटने नीलला. आणि त्याचा पुरेपूर फायदा नील मैदानाच्या आतमध्ये घेतोय राऊंड द विकेटने. नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. नो +1 एकूण 2 धावा असतील या चेंडूवरती. राजपूत मॅडम यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. राजपूत मॅडम आपला या ठिकाणी स्वागत आहे, वेलकम असेल. मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात विदाउट लॉस विकेट. चला नवीन गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करा, जास्त वेळ जातोय. घाई करायची आहे प्लीज. चला न्यू बॉलर प्लीज आपण या पण ट्रॅक वरती लवकरात लवकर. जे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप आहेत ते आपण या ठिकाणी परिधान करणार आहोत. निनाद आपण या पर्पल कॅपसाठी मोस्ट विकेट. नो बॉल त्या ठिकाणी हाताळला गेला आहे. 9 चेंडूचे हाताळणे या ठिकाणी झाले. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजून एक नो बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 नो बॉल. नो प्लस किती धावा येतील तर 2 धावा या ठिकाणी येत आहेत. 3 धावा एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात या चेंडूवरती. पर्पल कॅपसाठी निनाद आपण या. ती कॅप आपल्या माथ्यावरती परिधान करून खेळावं लागणार आहे. डॉक्टर रिया प्रशांत राजपूत मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. रिया प्रशांत राजपूत मॅडम या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित झाल्यात. एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी येतोय. लॉफ्टेड ड्राईव्ह या ठिकाणी आहे, परंतु 2 धावा या चेंडूवरती मिळतील.
धावसंख्या फलकावरती 12, 12 रन स्कोर कडे लागले गेलेत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानात छतने झाला. बॉलिंग ट्रॅकवरती अतुलला आपण पाहतोय दुसरं षटक त्याच्या हातामध्ये सुपूर्त केले गेले. गोलंदाज इथून चेंज केला गेलाय. पहिल्या चेंडूचा केल्या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अतुल येतोय गोलंदाजी मार्कवरती. समोर या ठिकाणी खेळला जातोय. बंडी आता चेंडूला फील्ड करतील तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि सिंगल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. 2 बॉलचा खेळ मैदान छतमय झाला. फुलटॉस या ठिकाणी होता. एक धाव मिळेल. स्कोरशीटमध्ये थोडंसं लेट अपडेट झालं. 15 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 15 रन स्कोरकडे आपण पाहतोय. बॅट घेऊन जा मैदानामध्ये. बॅट या ठिकाणी चेंज करतायत फलंदाज. अनेक साऱ्या बॅट्स आपण पाहतोय. चला डगआउटमधून लवकरात लवकर बॅट घेऊन जायचं आहे. मोठ्या संख्येने महिला भगिनीसुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. महिलासुद्धा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत. त्यासुद्धा या ठिकाणी आगेकूच करतायत क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये, या फील्डमध्ये. 3 बॉलचं केल्या ठिकाणी झाला. अतुलची चांगली कामगिरी मागच्या 3 चेंडूंवरती आपण पाहतोय. कारण पहिल्या 2 एक्स्ट्रा बॉलने पूर्णपणे पॅनिक झाले होते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मला खळवळ टप्प्याचा बॉल होता. कुठल्या प्रकारची धाव या चेंडूवरती येणार नाहीये. अतुलची उल्लेखनीय कामगिरी या दुसऱ्या षटकामध्ये. इथून समोर खेळण्याचा मनसुबा, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी काय एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. जबरदस्त त्या ठिकाणी एफर्ट्स लावले होते. नाईस ट्राय. आपल्या संघासाठी या ठिकाणी जरूर 5 धाव वाचवल्यात. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू त्या ठिकाणी निघून जाईल. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. षटक या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 17. 17 रन स्कोरकडे लागले गेलेत. 17 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पूजा काटकर मॅडमचा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम मॅडम, आपलं स्वागत आहे. पूजा काटकर मॅडम, आपला वेलकम असेल. नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये असेल. एका बाजूला स्कॉर्पियन राजपूत विनर्स आणि दुसऱ्या बाजूला रेड रायनोज या 2 संघांमध्ये पुढचा सामना पाहायला मिळेल. राजपूत विनर्स आणि रेड रायनोज या 2 संघांमध्ये पुढील सामना क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळेल. सर जास्त वेळ दौडवू नका, क्षमासवी. सामना क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता मनीष गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या फलकावरती 17. 17 रन स्कोरवरती लागले गेलेत. पहिला बॉल लेग कटर या ठिकाणी होता. नो बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. 9+1 म्हणजे एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. या इनिंगमध्ये भरपूर प्रमाणामध्ये एक्स्ट्रा बॉल हाताळले गेलेत. त्याचं भुगतान कदाचित करावं लागणार आहे. कारण या मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये धावा चेससुद्धा झाल्यात, धावा डिफेंडसुद्धा झाल्यात. इथून समोर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल चेस करण्याचा प्रयत्न. काय झेल त्या ठिकाणी टिपलाय. चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला गेला. विकेट जातोय. अनुप त्या ठिकाणी होते. नवीन फलंदाज पवन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपल्या संघासाठी पहिले यश प्राप्त करून दिले मनीषने. बॅकफोडा जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॉलर बॅक ड्राईव्ह या ठिकाणी खेळला होता.
ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न होता पहिल्याच बॉलवरती पवनचा. 2 बॉल्स केल्या ठिकाणी झालाय पुढचा बॉल. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑफस्टॉमच्या बाहेर चेंडूची पिचिंग होती. फलंदाजाला काही समजलेलं नाहीये. सलग 2 डॉट बॉल पवनच्या विरोधामध्ये हाताळले गेलेत. 3 बॉल्सचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. तिसरं षटक प्रगती पथावरती. ऑफ साईडला या ठिकाणी ड्राईव्ह केला जातोय, पंच केला जातोय. एकच धाव या चेंडूवरती मिळते. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत तिसऱ्या षटकामध्ये. 20 धावा फलकावरती लागल्यात. 20 रन स्कोरवरती आपण पाहतोय. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला. शतषक आहेत आणि यस टेकन. अनुप कॅच नंबर 2 कंप्लीट करतायत. गुड कॅच. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. नवीन फलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शेवटच्या मोमेंटला ही धाव घेतली गेली. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 21. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 21. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्लो ओव्हरला सुरुवात या ठिकाणी झाली. यतीन बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी चांगला झेल टिपला गेलाय. थँक्यू डीजे. स्वप्नील आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा त्यांनी घेतला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रसाद. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. स्लॉ ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती सफलता या ठिकाणी प्राप्त केली गेली. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो यतीनला प्रचंड अनुभव त्यांच्याकडे. ऑफस्टॉमच्या बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. वाईट बॉल या ठिकाणी आलाय. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. पुढचा बॉल. सलग 2 एक्स्ट्रा बॉल सातत्याने ऑफस्टॉमच्या बाहेर त्या स्पॉटला पीक केलंय. चेंडूला दिशा दिली गेली. पॉटोमॅनचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतलाय. एक धाव या ठिकाणी मिळेल. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून गेलाय. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. आदरणीय सागरची वैती साहेब, मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेसाठी मुलाचं सहकार्य त्यांनी केलंय. स्पॉन्सर आहेत सागरची वैती साहेब. त्यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. नेक्स्ट स्टिकच्या बाहेर चेंडू आहे. धावसंख्या फलकावरती 25. फुल टॉस बॉल ऑफ साईडला. नो प्लस एकंदरीत आपण पाहू शकतायत 2 धावा असतील ना या. 3 धाव एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फलकावरती 28. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला राजपूत विनर्स आणि रेड रायनोज या 2 संघांमध्ये. सागर वैदी साहेबांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. मिड ऑफ त्या ठिकाणी आहे. फील्ड करेपर्यंत 2 धाव परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरीवरती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 30च्या घरामध्ये. 30 रन स्कोर कार्डती लागले गेलेत. स्टेप आउट खेळण्याचा मनसुबा जरूर होता. स्वतः गोलंदाज आपला फॉलो थ्रू मध्ये जात आहेत. एकच धाव या चेंडूवरती मिळते. शेवटचा चेंडू असेल. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. इथून ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेला. चांगलं फिनिश केलं होतं. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. फिल्डिंग करणारी टीम अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. अजूनही एक बॉल बाकी आहे. अजून एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 32 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 32 रन स्कोरवरती आपण पाहतोय. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. राजपूत विनर्स आणि रेड रायनोज
6वा सामना असेल दोन संघांमध्ये. नो बॉल की व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय मैदानामध्ये. बॅटिंग एंडकडे थ्रो केलाय. एकच धाव इथून ऍड केली जाईल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 34-35 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 35 टू विन असेल. चला टॉस द्या. राजपूत विनर संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर रेड रायनोज संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. आमचे सहकारी मित्र अजित पाटील सर त्या ठिकाणी जॉईन होतील. रेड रायनोज संघाचे कॅप्टन आणि राजपूत विनर संघाचे कॅप्टन टॉससाठी या. चला टॉससाठी यायचंय. बोथ टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. रेड रायनोज विपक्ष राजपूत वॉरियर्स. राजपूत विनर सॉरी सागरजी वैती साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतो या ठिकाणी कॉइन स्पिन. राजपूत विनर्स आणि रेड रायनोज बोथ टीम कॅप्टन टॉससाठी यायचंय. चला लवकर टॉससाठी यायचंय. दरम्यान महत्वाची मॅच आहे. राजपूत विनर्स रेड रायनोज यांच्या माध्यमातून. चांगला फोटोशूट आपल्याला बघायला मिळतं. गोल्डन मेमरीज आपण साठवतोय. रेड रायनोज संघाचा कॉल आहे. पहिला त्याला दाखवा माहिती आहे ना. NPL आणि 20-25 कॉल आहे साहिलचा. 20-25 आणि आलाय ANPL. टॉस जिंकलाय राजपूत विनर्स. काय असेल निर्णय? आम्ही बॅटिंग फर्स्ट करू. पहिली मॅच गमावलंय. काय चेंजेस आहेत प्लेइंग टीममध्ये आपल्या? प्लेइंग 11मध्ये काय चेंजेस नाही. आमचे आहेत तेवढेच प्लेअर खेळणार आहे. आता प्रथमतः बॅटिंग घेत आहेत. एक धाडसी निर्णय. किती धावा या ठिकाणी समोरच्या टीमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40 ते 50 मध्ये करायला ट्राय करू. आणि स्पेशली कुठल्या फलंदाजाकडे तुमचा भरोसा आहे की चांगला स्टार्ट तुम्हाला मिळून देतील? मी स्वतः आणि प्रशांत राजपूत आमचे ओनर. टॉस हरलात, प्रथम क्षेत्ररक्षण करायचं. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. परंतु आम्ही टॉस हरलोय याचा अर्थ असा नाही की आम्ही मॅच हरणार आहेत. आम्ही आमची ताकद लावणार. तुम्ही तुमची ताकद लावा. बघूया. टॉस हरलोय पण मॅच जिंकणार. आता तुम्हाला फिल्डिंग करायला मिळते. टॉस जिंकला असता तुम्ही काय घेतलं असतं? आम्हाला क्षेत्ररक्षणच पाहिजे होतं आणि आमच्या मनासारखंच झालेलं आहे. धन्यवाद. काय म्हणशील आपल्या गोलंदाजांना कशा पद्धतीने इन्स्पायर करशील? ॲक्च्युली आमचे जे गोलंदाज आहेत ते एकही सुद्धा नो किंवा वाईट टाकत नाही आहेत. तेच आमच्यासाठी खूप आहे. आणि असेच बॉलर असतील तर संघ पुढे जाईल. आणि मला असे बॉलर भेटले त्यासाठी मी खूप खुश आहे. धन्यवाद. दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही कॉमेंट्री स्टुडिओमध्ये दाखल होणार आहेत. त्यासाठी नक्कीच बेस्ट ऑफ लक. दुपारच्या सत्रामध्ये जॉईन व्हायचं आहे साहिल. वळी आपण राजपूत विनर्सने टॉस जिंकला आणि घेतले प्रथमतः बॅटिंग. O2 कॉमेंट्री स्टुडिओ. निनाद आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पर्पल कॅप आपण स्वीकारायची आहे. 35 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. 35 टू विन असेल. 35 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते 4 षटकांमध्ये. जहीदच्या पण 18 धावा आहेत ना, निनादच्या पण 18 आहेत. पण जहीदने 9 चेंडूचा सामना केलाय. जहीद आणि निनादने जहीद जे बॅटर आहेत त्यांचे सुद्धा 18 धावा आहेत. परंतु 9 चेंडूंमध्ये ते 18 धावा आहेत. 200चा बॅटिंग स्ट्राईक रेट. आणि मयूरचा जर विचार केला तर 7 चेंडूंमध्ये त्यांनी 18 धावा बनवल्यात. दीपेश लुंबडे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी परिधान करणार आहोत. कॅप पर्पल कॅप आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी परिधान केली जाईल. पहिल्याच चेंडूवरती सिंगल या ठिकाणी येते.
दोन आहेत का? दोन धावा येत आहेत. डबल येते पहिल्या चेंडूवरती. दोन धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 षटकांमध्ये. फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक या ठिकाणी पोहोचतायत. एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा परिपूर्ण करत असताना बंडी दादाचे 6 वर नईम शेखकडनं 500 रुपये प्रत्येक 6ला. बंटी दादांसाठी एक कॅश प्राइज आहे. नईम शेख जे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज बंटी दादांसाठी. चला खेळाडू जे आहेत प्लीज आपण बाजूला समोरच्या कक्षाच्या समोरून. 4 बॉलचं खेळ झालं आहे धावसंख्या फलकावरती 6च्या घरामध्ये. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागच्या मॅचमध्ये चॅम्पियन संघाच्या मुखातून का सिरावून घेतला होता, परंतु या बॉलवरती एक मोठा विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. बंटी दादांना इथून परतावं लागणार आहे तंबूच्या सराला. षटक संपलं ना तर रिया राजपूत नाम आणि राजपूत नाम पहिला राजपूत नामचं कर नैनिकडनं आणि नंतर निखिलकडनं रिया राजपूत इथे बोलत आहे. रियाचं नाव लिहिलंय, निखिलचं नाही लिहिलंय. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज अनुप मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. फिल्डिंगमध्ये त्यांचा स्टँडर्ड हाय लेवलचा होता. बॅटिंगमध्ये सुद्धा तोच स्टँडर्ड दाखवावा लागणार आहे. एकदा येते या चेंडूवरती. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या फलकावरती 7 रन स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती एखेरीस. सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चॅम्पियन्स त्यांच्या विपक्षामध्ये द्रोणागिरी वॉरियर्स. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात. 35 धावांचा पाठलाग करायचा. 18 बॉल 28ची गरज. ऑफसाईडला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकदा परिपूर्ण केले. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 8 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आदर्शनगर प्रीमियर लीगचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधील 5वा सामना आपल्या भेटीला आलाय. काय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. आमचे जे छोटे चिमुरडे आपल्याला पाहायला मिळतात, छोटे क्रिकेटर. लॉफ्टेड ड्राईव्ह जरूर आहे, परंतु एकच धाव या चेंडूवरती मिळेल. 9+1 2 धाव असतील या चेंडूवरती. अकरा धावा फलकावरती आपण पाहतोय. 35 धावांचा पाठलाग असणार आहे. 35 धावांचा चेस या ठिकाणी आपण पाहतोय. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय मैदानामध्ये आणि धावसंख्या फलकावरती 11. समोर फटका. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच ड्रॉप. एक सोपा झेल होता. अनिल त्या ठिकाणी होते आणि कॅच ड्रॉप झालाय, परंतु दोन्ही गडे एकाच ट्रॅक वरती. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज या 3 मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 3 बॉल्स खेळ या ठिकाणी झालाय. इथून लॉफ्टेड ड्राईव्ह एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. आतापर्यंत एकही चौकार या ठिकाणी आलेला नाही आहे संपूर्ण दिवसामध्ये. षटकार सुद्धा कमी प्रमाणामध्ये आल्यात. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाले. धावसंख्या फलकावरती 13 रन स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती. पॅडवरती बॉल होता. बॉटमहँडचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतला जातोय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 14 धावा फलकावरती लागल्यात. 13 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता.
इथून समोर फटका, वॉट अ शॉट, काय फटका पाहायला मिळतोय. शॉट ऑफ दी मॅच यतीनच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. डीजेला मी 2 मिनिटं थांबवतोय. कॅमेरामॅन आपण मुख्य मंचावरती कॅमेरा या ठिकाणी फिरवायचा आहे. सर्वप्रथम राजपूत मॅडम ह्यांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. राजपूत मॅडम ह्यांना विनंती असेल आपण पुढे या. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नैलेश गरज साहेब मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी राजपूत मॅडम यांना सन्मानित करायचं आहे. माईचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे राजपूत मॅडम यांना. राजपूत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. नैलेश घर त्यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि त्यानंतर रिया राजपूत मॅडम यांना मी विनंती करतोय आपण पुढे या. रिया राजपूत मॅडम आपण पुढे यायचं आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत. निखिल मात्रे मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्याचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. निखिलजी मात्रे मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते रिया राजपूत मॅडम यांना आपण मिलिंद तरे मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे रिया राजपूत मॅडम यांना. निखिल आपण या. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. रिया राजपूत मॅडम आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातोय. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज अतुल मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. चांगला ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी होता. ध्रुवला बीट करून चेंडू जातोय. 2 धावांचा कॉल आहे. मिसफील्ड झालाय आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. आता समीकरण बदललं गेलं आहे. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह बॉलर डोक्यावरून चेंडू खेळला होता. 2 धावांचा प्रयत्न दाखवला आहे आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 27 धावा फलकावरती लागल्यात. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. एक रफ अँड टफ मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल रिमेनिंग अँड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक धाव या चेंडूवरती येते. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 35 धावांचा पाठला करत असताना चॅम्पियन संघ आतापर्यंत जर पाहिलं चॅम्प 21 ऑन्स आपण पाहतोय हा संघ. इथून विजयासाठी 6 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. 6-7चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बदल झाला. इंट्रोड्यूस केले गेले गोलंदाज झाला प्रसाद. पहिलाच बॉल या ठिकाणी 9च्या स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. 9+1 म्हणजे एकूण 2 धावा असतील या चेंडूवरती. आता विजयासाठी 6 बॉल आणि 5 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती इथून खराब चेंडू हाताळला गेलाय. अजून एक वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा बॉल त्याची चर्चा इनिंगमध्ये जरूर होणार आहे. आता विजयासाठी 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. 6-4चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वाईट +1 म्हणजे 2 धावा असतील का. फलंदाज बाद झालाय. वाईट बॉल असेल आणि बॅट्समॅन या ठिकाणी आउट असेल. मनीष येत आहेत नवीन फलंदाज. नवीन फलंदाज मनीष मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 6-4चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल.
6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत गोलंदाज. अजून एक स्वर चेंडू सलग 2 या ठिकाणी व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 3 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. आता विजयापासून 3 पावले दूर. दोन धावा या चेंडूवरती येत आहेत. आता विजयापासून 1 पाऊल दूर आहे. स्कोर इज लेवल. 34 धावा फलकावरती लागलेत. 9 बॉल आणि एक्स्ट्राच्या रुपयाने ही धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. कॉंग्रॅच्युलेशन्स चॅम्प.